लोकशाही मराठीच्या बातमीमुळे पालिकेला अखेर जाग आलाय। जुहू चौपाटीवरील कचऱ्याबाबत सहाय्यक आयुक्तांना पत्र पाठवण्यात आलंय। महापौरांचं सहाय्यक आयुक्तांना अखेर पत्र पाठवण्यात आलंय। पालिका प्रशासन वळूयात पुढील महत्वाच्या बातमीकडे। सिद्धिविनायक वादावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आज पत्रकार परिषद होणार आहे। सिद्धिविनायक मंदिरात 18 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईच्या दादर येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातून वर्षाला 18 कोटी रुपयांची चोरी झाल्याचा आरोप केला। राज ठाकरे यांनी हा गंभीर असा आरोप केलेला आहे। सिद्धिविनायक वादावरती आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पत्रकार परिषद होणार आहे। सिद्धिविनायक वादावरती आज पत्रकार परिषदेमध्ये आता राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नेमकी काय भूमिका असते हे पाहणं महत्त्वाचं आहे। तब्बल 18 कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला। बातमी यवतमाळमधून आहे। यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय। 26,000 हेक्टर पिकांचं नुकसान झालंय। 286 हेक्टर शेतजमीन खरडून गेली। यवतमाळ जिल्ह्यात 29 ते 31 जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे 98 मंडळात मोठं नुकसान झालंय। प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 26,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून 286 हेक्टर शेतजमीन खरडून गेली। कृषी विभागाकडून पंचनामे सुरू असून अनेक भागातील नुकसानाचा अंतिम अहवाल अद्याप बाकी आहे। त्यामुळे नुकसानाचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते। राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरलाय। धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्रमांक 3 हा बंद करण्यात आलाय। धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्रमांक 3 बंद झाल्याने त्यामुळे आता काहीसा दिलासा मिळाला। स्वयंचलित दरवाजा क्रमांक 6 मधून प्रति सेकंद 1428 क्युसेक आणि पायथा विद्युतगृहातून प्रति सेकंद 1400 क्युसेक असा एकूण 2828 पाण्याचा विसर्ग अद्यापही भोगावती नदी पात्रात सुरूच आहे। राधानगरी धरणात प्रति सेकंद 2848 क्युसेक पाण्याची आवक आहे। कोल्हापूर शहरात पावसाचा जोर ओसरलाय। पंचगंगेची पाणी पातळी 32 फूट 10 इंचावर पोहोचले। राजाराम बंधाऱ्यासह 34 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे। पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे। आंबा घाटात रस्त्याला भेगा पडल्याने अवजड वाहतूक मात्र बंद झाली। राजाराम बंधाऱ्यासह 34 बंधारे पाण्याखाली गेले। कोल्हापुरातले आपण दृश्य पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।